हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण इंग्रजीमध्ये डेली रुटीन कसं सांगायचं ते शिकणार आहोत. लक्षात घ्या, डेली रुटीन तुम्हाला बऱ्याच एक्झाममध्ये विचारलं जातं किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं. त्यामागे तुम्ही दिवसभर काय करता याच्याशी त्यांचं काहीच घेणं देणं नसतं. तर तुमचं ग्रामर चेक करायचं असतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामध्ये मी जी सोपी पद्धत सांगणार आहे ती वापरून तुम्ही तुमचं डेली रुटीन जे आहे ते फ्लुएंटली बोला. सर्वात आधी हे काही वर्ड्स आहेत ते बघून घ्या पहिल्यांदा, कारण हे वर्ड्स आपल्याला डेली रुटीन सांगण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. सर्वात आधी बघा, फर्स्ट म्हणजे इथे पहिल्यांदा या अर्थाने घेणार आहोत आपण. आफ्टर दॅट त्यानंतर, देन मग किंवा नंतर, समटाइम्स कधी कधी, बिफोर आधी, ऑफन अनेकदा किंवा वारंवार, युजली सहसा किंवा सामान्यतः, फायनली शेवटी आणि जनरली म्हणजे साधारणपणे. ओके, डेली रुटीन सांगत असताना पहिली गोष्ट लक्षात घ्या की जे काही तुम्ही सांगणार आहात ते स्वतःबद्दल सांगणार आहात. म्हणजे मी काय करतो किंवा काय करते ते सांगणार आहात. आणि इंग्रजीमध्ये मी म्हणजे काय तर आय, त्यामुळे सर्व वाक्यांमध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता आय असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सर्व वाक्य आहेत ती सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बोलणार आहोत, कारण आपण रोज काय करतो हे ह्याच्यात सांगणार आहे. त्यामुळे सगळ्या वाक्यांमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सच वापरणार आहोत. म्हणजे वर्बचा बेस फॉर्म वापरला जाणार आहे. म्हणजे जसं बघा, मी उठतो, जातो, खातो, पितो, खेळतो, म्हणजेच आय वेक अप, गो, कम, ईट, ड्रिंक, प्ले, असे हे बेस फॉर्म वापरूनच आपण ही वाक्य बनवणार आहे. त्यामुळे ही सोपी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि आय आणि त्याच्याबरोबर वर्बचा बेस फॉर्म वापरूनच तुम्ही तुमचं डेली रुटीन सांगायचं आहे. ओके, आता आपण वाक्य बघूया. आय वेक अप ॲट 6 in the morning. मी सकाळी 6 वाजता जागी होते. नेक्स्ट, आय स्टे इन बेड फॉर अबाउट 5 to 10 minutes. म्हणजे मी उठल्यावर सुमारे 5 ते 10 मिनिट अंथरुणातच राहते. म्हणजे जाग आली तरी मी अंथरुणातच राहते 5 ते 10 मिनिट. देन आय गेट अप, मग मी उठते. आता वेकअप आणि गेटअप म्हणजे काय, तर वेकअप म्हणजे पण उठते आणि गेटअप म्हणजे पण उठते. पण याच्यामध्ये फरक काय, तर वेकअप म्हणजे जाग येणे. जेव्हा आपल्याला जाग येते, आपण झोपेतून जाग होतो, त्याला वेकअप म्हणतात. आणि गेटअप म्हणजे जेव्हा आपण ऍक्च्युली बेड सोडून बाहेर येतो त्याला गेटअप असं बोललं जातं. बरोबर. राईट आफ्टर गेटिंग अप आय ड्रिंक वॉर्म वॉटर. उठल्याबरोबर मी कोमट पाणी पिते. फर्स्ट आय गो टू द वॉशरूम. पहिल्यांदा मी बाथरूम मध्ये किंवा वॉशरूम मध्ये जाते. देन आय फ्रेशन अप, मग मी ताजेतवाने होते किंवा फ्रेश होते. आता फ्रेशन अप म्हणजे बघा, जे आपण प्रातःविधी करतो म्हणजे जे शौचास वगैरे जातो त्याच्यासाठी इथे फ्रेशन अप हा वर्ड वापरला गेलाय. नंतर आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. मी दात घासते आणि चेहरा धुते. आफ्टर दॅट आय डू एक्सरसाइज फॉर 30 minutes. किंवा तुम्ही जर जिमला जात असाल तर आय गो टू द जिम, किंवा चालायला जात असाल तर आय गो फॉर ए वॉक. त्यानंतर मी 30 मिनिटे व्यायाम करते, किंवा मी जिमला जाते, किंवा मी चालायला जाते. आफ्टर डुईंग एक्सरसाइज आय हॅव अ कप ऑफ टी. म्हणजे व्यायाम केल्यानंतर मी 1 कप चहा घेते. आता इथे मी हे माझं तुम्हाला सांगत आहे डेली रुटीन. तुम्ही इथे सेम तुमच्या पद्धतीने सुद्धा बोलू शकता. आय युजली रीड द न्यूजपेपर व्हाईल ड्रिंकिंग टी. मी सहसा चहा पीत पीत पेपर वाचते. नंतर, किंवा जर तुम्ही ईमेल किंवा तुमचे मेसेज वगैरे बघत असाल तर आय चेक माय ईमेल्स अँड मेसेजेस व्हाईल हॅव्हिंग टी. मी चहा पिताना माझे ईमेल तसेच मेसेज चेक करते. पुढे, देन आय गो टू मेक ब्रेकफास्ट. मग मी नाश्ता बनवायला जाते. आफ्टर दॅट आय हॅव अ शॉवर अँड गेट ड्रेस्ड. त्याच्यानंतर
मी आंघोळ करते आणि कपडे घालते. आफ्टर बाथिंग आय फर्स्ट वर्शिप गॉड. आंघोळ केल्यानंतर मी सर्वप्रथम देवाची पूजा करते. आफ्टर बाथिंग आय फर्स्ट वर्शिप गॉड. आय सर्व ब्रेकफास्ट टू माय फॅमिली मेंबर्स. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना नाश्ता वाढते. आय सर्व ब्रेकफास्ट टू माय फॅमिली मेंबर्स. फायनली आय हॅव ब्रेकफास्ट ॲट अबाउट 9 AM. शेवटी मी सकाळी 9च्या सुमारास नाश्ता करते. फायनली आय हॅव ब्रेकफास्ट ॲट अबाउट 9 AM. त्याच्यानंतर आय ऑफन वॉच सम न्यूज व्हाईल हॅव्हिंग ब्रेकफास्ट. मी अनेकदा नाश्ता करताना बातम्या पाहते. आय ऑफन वॉच सम न्यूज व्हाईल हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आफ्टर दॅट आय गो टू वर्क. म्हणजे तुम्ही कामाला जात असाल तर तुम्ही कसं बोलाल? आय गो टू वर्क. आय गो टू द ऑफिस. किंवा स्टुडंट असेल तर काय बोलेल? आय गो टू स्कूल किंवा कॉलेज. त्यानंतर मी कामाला जातो किंवा जाते. ऑफिसला जातो किंवा जाते. आणि स्टुडंट असेल तर मी शाळेत जातो किंवा जाते. देन आय पॅक माय बॅग अँड हेड टू किंवा गो टू स्कूल किंवा कॉलेज. म्हणजे मग मी माझी बॅग पॅक करते आणि शाळा किंवा कॉलेजला निघते. ओके. आय वॉक टू कॅच द बस. बस पकडण्यासाठी मी चालत जाते. आय वॉक टू कॅच द बस. कॅच द बस म्हणजे बस पकडण्यासाठी. आय युजली ड्राईव्ह टू वर्क. म्हणजे आता तुम्ही जर गाडीने जात असाल तर काय बोलणार? मी सहसा कामावर गाडीने जातो. म्हणजे तुमची स्वतःची गाडी असेल, कार असेल तर आय युजली ड्राईव्ह टू वर्क. आफ्टर रिचिंग द ऑफिस आय स्टार्ट डेली वर्क. आफ्टर रिचिंग द ऑफिस आय स्टार्ट माय डेली वर्क. किंवा देन आय स्टार्ट मेकिंग लंच. म्हणजे हाऊसवाईफ असाल, जर घरीच असाल तर काय बोलणार? देन आय स्टार्ट मेकिंग लंच. किंवा स्टुडंट असाल तर काय बोलणार? देन आय अटेंड माय क्लासेस. ऑफिसमध्ये पोचल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये पोचल्यावर मी माझं दैनंदिन काम सुरू करते किंवा करतो. किंवा हाऊसवाईफ असेल तर मग मी माझं जेवण बनवायला सुरुवात करते. किंवा मग मी माझ्या वर्गांना किंवा क्लासेसला उपस्थित राहतो. जनरली आय हॅव लंच ॲट 2 PM. म्हणजे साधारणपणे मी दुपारी 2 वाजता जेवण करते किंवा जेवते. ॲट 5 PM आय प्रिपेअर सम स्नॅक्स अँड हॅव देम विथ माय किड्स. म्हणजे घरीच असाल किंवा कामावरून येत असाल 5 वाजता तर काय बोलणार? संध्याकाळी 5 वाजता मी काही स्नॅक्स बनवते आणि मुलांबरोबर खाते किंवा खातो. ॲट 5 PM आय प्रिपेअर सम स्नॅक्स अँड हॅव देम विथ माय किड्स. आता ऑफिसमध्ये असाल तर काय बोलेल? ॲट 5 PM आय हॅव टी विथ सम स्नॅक्स. संध्याकाळी 5 वाजता मी काही स्नॅक्स सोबत चहा घेते. त्याच्यानंतर आय लिव्ह द ऑफिस ॲट 6:30 PM. म्हणजे संध्याकाळी 6:30ला ऑफिसमधून निघते. आय लिव्ह द ऑफिस ॲट 6:30 PM. आय कम होम फ्रॉम स्कूल और कॉलेज ॲट 5 o'clock. म्हणजे स्कूल स्टुडंट किंवा कॉलेज स्टुडंट असेल तर कसं बोलेल? मी 5 वाजता शाळेतून किंवा कॉलेजमधून घरी येतो. आय कम होम फ्रॉम स्कूल और कॉलेज ॲट 5 o'clock. आफ्टर रिचिंग होम आय कुक डिनर. घरी पोचल्यानंतर किंवा घरी पोचल्यावर मी रात्रीचे जेवण बनवते. While cooking dinner, I tidy up the house. Tidy up म्हणजे आवरणे. जेवण बनवत असताना मी घर आवरते. म्हणजे काही घरात जे कपडे वगैरे पडलेले असतात किंवा काही पसारा असतो तो आवरते. I do my homework and study.
जर स्टुडंट असेल तर काय बोलेल, आय डू माय होमवर्क अँड स्टडी. मी माझा गृहपाठ तसेच अभ्यास करतो. वी ईट डिनर टुगेदर ॲट 9 PM. आम्ही रात्री 9 वाजता एकत्र जेवतो. वी ईट डिनर टुगेदर ॲट 9 PM. वाईल हॅव्हिंग डिनर वी कॅच अप ऑन आवर डे. म्हणजे जेवताना आम्ही दिवसभराच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतो. म्हणजे दिवसभरात जे घडलेलं असतं ते एकमेकांना सांगतो किंवा त्याच्यावर गप्पा मारतो. आफ्टर डिनर आय हेल्प माय किड्स विथ देअर स्टडीज. म्हणजे रात्रीचे जेवण झाल्यावर मी माझ्या मुलांना अभ्यास करण्यास मदत करते. आफ्टर दॅट आय वॉश द डिशेस. त्यानंतर मी भांडी घासते. बिफोर गोइंग टू बेड आय पुट द रबिश आउट अँड लॉक द डोअर. म्हणजे झोपायला जाण्यापूर्वी मी कचरा बाहेर टाकते आणि दार बंद करते. बिफोर गोइंग टू बेड आय पुट द रबिश आउट अँड लॉक द डोअर. देन आय गो टू द वॉशरूम, ब्रश माय टीथ अँड फ्रेशन अप. मग मी बाथरूम मध्ये जाऊन माझे दात घासते आणि फ्रेश होते. देन आय चेंज इन टू माय नाईट ड्रेस. मग मी माझे रात्रीचे कपडे घालते. देन आय चेंज इन टू माय नाईट ड्रेस. ॲट अराउंड 11 PM आय टर्न ऑफ द लाईट्स अँड गो टू बेड. सुमारे रात्री 11 वाजता मी दिवे बंद करते, म्हणजेच लाईट्स बंद करते आणि झोपायला जाते. At around 11 PM, I turn off the lights and go to the bed. Finally, I put my phone aside and go to sleep. शेवटी मी माझा फोन बाजूला ठेवून झोपते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं डेली रुटीन फ्लुएंटली सांगा किंवा बोला. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचं सबस्क्रिप्शनच मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतं. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.